बाबांनी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? भुवनेश्वरी मॅडमशी लग्न? हो. अगं ताई, पण त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं नव्हतं ना? भर मंडपात तर लग्न मोडलं त्यांचं. हो ना. अगं मग आता पुन्हा का लग्नाचं घाट घालता येते? ताई, मला हे सगळं खरं नाही वाटत आहे. तू उगाच काहीतरी सांगू नकोस हा. अगं मी काही कशाला सांगेन, मी खरं सांगतेय. पण अचानक असं काय झालं की ते लग्नाला तयार झालेत? माझ्यासाठी करतात बाबा सगळं. त्यांनी भुवनेश्वरी मॅडमना अट घातली की जर अक्षरा घरात परत आली तरच मी लग्न करेन. आणि भुवनेश्वरी मॅडमनी अट मान्य केली, लगेच मान्य केली. म्हणूनच बाबांचे प्रयत्न सुरू आहेत मला घरी परत नेण्याचे. कदाचित बाबा म्हणूनच आत्ता दुर्गेश्वरी मॅडम घरी आल्या असतील आपल्या. त्या म्हणत होत्या ना मला परत न्यायला आल्यात. भुवनेश्वरी मॅडमच पाठवलं असेल त्यांना. अरे मूर्खपणा आहे सगळा. अगं फॅमिली आहे का दुकान आहे? प्रेम कमी आणि व्यवहार जास्त आहे याच्यात. बाबा असं नाहीये. अक्षरा, मला काहीही पटत नाहीये. बाबा यात न पटण्यासारखं काय आहे? अरे हे काय चाललंय अक्षरा? अगं तू त्यांची सून आहेस, त्यांच्या मुलाची बायको आहेस, त्यांच्या नातवंडाची होणारी आई आहेस तू. अगं त्या घरात राहायचा तुझा हक्क आहे आणि तो हक्क तुला देण्यासाठी त्यांना एवढ्या लबाड्या कराव्या लागणार, व्यवहार करावा लागणार, अटी घालाव्या लागणार. आणि हे सगळं असं करून त्या जर तुझ्या सासऱ्याशी लग्न करणार असतील तर मात्र त्या कायदेशीर सासू म्हणून तुझ्या डोक्यावर बसतील. हो ना. आणि अक्षरा, मला एक कळत नाही की अगं तुझा अधिकारच आहे तो, आणि तोच तुला देण्यासाठी त्या बाईनी हा सगळा आगाऊपणा करण्याची काय गरज आहे? कसलं घर आहे, कसली फॅमिली आहे ही? अगं स्वतःच्या घरात पाऊल ठेवायला एवढं करावं लागतं? नाही करावं लागत बाबा, पण माझी चूक आहे. मी ते घर सोडलं तिथूनच सगळं चुकत गेलंय. यात तुझी काहीच चूक नाही अक्षरा. अगं त्या बाईने तुला किती त्रास दिला हे आठव जरा. घरी लग्नाचा घाट घातला, तुला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. हो ना. ती बाई वेडं करत होती ग तुला. आणि तो काय, तो बजरंग का काय काय त्याने किती त्रास दिलाय अक्षरा, तुला आठवतंय का? आई बास ना आता प्लीज. आपण ते सगळं जुनं नको काढायला, आपण नको बोलायला त्याविषयी. आता आपण पुढे काय करायचं त्याविषयी बोलूया. पुढे काय मिळणार आहे तुला? अवहेलना, उपेक्षा, छळ, हकालपट्टी, हेच ना? आणि काय अपेक्षा आहे तुझी? असं नाहीये बाबा, असं काही होणार नाही बाबा. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं ठीक होणार आहे, प्लीज. अक्षरा, मला तुझ्या सासरच्या माणसांवर अजिबात विश्वास नाही. हे बघ, तू त्यांच्यापासून लांब राहावंस असं मला वाटतं. बाकी तू ठरव काय करायचं ते. निर्णय तुझा आहे. बाबा ऐक. ताई, तुझ्या जागी मी असते ना तर पेपर्सवरती कधीच साईन करून मोकळी झाले असते. ना स्वतःला त्रास दिला असता ना इतरांना त्रास दिला असता. अक्षय ऐक ना, बाबा म्हणतात ते बरोबर आहे. अगं ती खूप विचित्र माणसं आहेत ग. त्या घरात परत जाण्याआधी 10 वेळा विचार कर. तुझ्या जीवाला धोका आहे बेटा, नको ना अक्षू. अगं आई ऐक, हे बघ, अधिपती माझ्या बरोबर असताना मला काहीही होणार नाहीये, कळलं तुला? नको काळजी करूस. सगळं ठीक होणार म्हणजे होणार. ही काही वेळ झाली काय आरतीला यायची? माफ करताय. अगं आज का नाही जरा उठायला उशीर झाला बघ. आणि काल तू आम्हाला येऊन भेटली नाहीस, डायरेक्टली जाऊन अधिपतींना भेटलीस काय? अगं ताई, मी तुझ्याचकडे येणार होते, पण मला अधिपतींनी मध्येच बोलवून घेतलं म्हणून मी तिकडे गेले. काय काय सांगितलंस त्यांना? काय नाही,
मी एवढंच बोलले का मी मास्तरणीला आणायला गेलते, बरं मास्तरीन बाई आलीच नाही माझ्या संगत, एवढंच बोलले मी ताई. आणि मास्तनीच्या घरी काय काय झालं? हा, त्या घरला का नाही आल्या? एक काम करायला सांगितलं होतं तुला, ते बी जमलं नाही वय तुला? अगं नाही ताई, मी लई प्रयत्न केले, पर त्या मास्तरणीचा बाप आणि तिची आई मला लई ताडताड बोलले ग. बघ की, म्हणजे तू दिलेलं मी त्या आहेराचं ताट बी दावलं, म्हणलं अजून काय पाहिजे तर सांगा, पण नाहीच ग ताई. उलट मास्तरीन बाई मलाच म्हणत्या का भुवनेश्वरी मॅडम असनी जाऊन सांग का पायगड्या घातल्या तरी मी घरला परत येणार नाही. अगं ताई, ती 1.5 दमडीची मास्तरीन आहे आणि तिची फॅमिली बी. अगं कसला माज आलाय काय माहिती ग त्यासनी. मी लई बोलले ग तिला घरला चल तर यायला तयारच नाही. आणि मला कसं म्हणतात का आमासनी इकत घ्यायचा प्रयत्न करू नकासा, आणि काय आम्ही तत्वानं जगणारी माणसं आहोत. लई बोलले बघ ताई, मला ते लई बोलले. पण मी तरी बी तिला समजावलं का घरला चल, जाऊ दे बाई, सोडून दे समज, पण तिनं ऐकलंच नाही ग ताई. मला तर नाही वाटत का ती परत घरला येईल म्हणून. तुला काय वाटायला ते तुझ्याकडेच ठेव. किती वेळा सांगायचं आम्ही तुलाही? हा, आम्हाला सांगत बसू नकस. आणि जरा आळू बोलत जा. हा, आणि मास्तरीनबाईंच्या घरी काय झालं हे कुणाला बी कळता कामा नाही. मोठ्या मालकानं तर नाहीच नाही, कळलं काय? वय ताई, कळलं. मी अजिबात काय बी सांगणार नाही. हा, काय झालं? कुठं काय? नाही, मला बघून अशा अवाक का झालात तुम्ही? नाही, आवाक नाही. आज तुम्हाला आरतीला यायला उशीर केला तुम्ही. हा, ते जरा थांब. कुठे चालली आहेस का? हा, आरती झाली, आता आमच्या खोलीत जातोय. मला बोलायचंय जरा. बोलायचंय? काय झालं? हेच मला तुला विचारायचंय की काय झालं. कशाच? अक्षरा येणार होती ना काल घरी, त्याचं काय झालं? मोठे मला काय सहज तयार झालेत वय लगीन करायला. अहो, त्यांनी तर अट टाकली ना व का मास्तनीला त्यांच्या लग्नाच्या आधी इकडे घरला घेऊन यायचं म्हणून. मला म्हण काय बी कर, पण मास्तनीला घरला घेऊन ये म्हणून. तिच्या पुढं फुलांच्या पायगड्या घाल, नाहीतर सोन्याची गादी घाल. ती परत घरला येणारच नाही. तिला का नाही ना नवऱ्याचं घेणं देणं आहे ना आपलं काही घेणं देणं आहे. अरे अधिपती, आज लवकर आलास तू? हा, म्हणलं काय घरात बसून तर काय करायचं. घरात काय, ऑफिसात काय, मास्तरीन माझी आठवण तर येतच राहते. पण इथं आपलं कामात दिवस निघून जातो आहे का नाही. काय झालं एवढं अपसेट काय आहेस? नाही ना, काय नाही, टाकाटक आहे. काहीतरी झालंय, चेहराच सांगतोय तुझा. ओंके, आता परत सगळं पूर्वीसारखं नीट होईल असं काय वाटत नाही का नाही. म्हणजे मास्तरीन बाई काय परत आमच्या आयुष्यात येतील असं वाटत नाही मला ओंके. असं का बोलतोय? होप नको सोडूस. काय कशाची ढेकाळाची होप काय नाही. आता या हाय असं स्वीकारायचं आणि पुढं चालायचं असंच मला आता वाटायला लागलं. हे बघ, असं नाही अधिपती. काय तसंच आहे. तू गेला होतास वहिनींना भेटायला? नाही रे. मग असं का बोलतोय तू? मी आमची मावशी गेली होती की भेटायला. आधी 4 वाजता गेली, आता ही गेली तरी आल्याच नाहीत. आता इथनं पुढं पण काय त्या कवा येणार नाहीत असंच वाटायला लागलं आता मला. हे बघ, त्या भेटायला नाही आल्या त्याचं काहीतरी कारण असेल, आणि त्या काल आल्या नाही म्हणजे त्या कधीच येणार नाही असं तर होत नाही ना. तू आता त्यांची वकिली करत जाऊ नको सारखी आमच्या पुढं. मला कळून चुकले, ते म्हणतात ते बरोबर आहे. ते चांगला संसार होण्यासाठी नशीब लागते, नशीब. आणि आमच्याकडे काही ते नशीब नाही आहे, त्याच्यामुळे आमचा काही चांगला संसार होणार नाही. हे बघ, असं नाहीये भावा. तुम्ही दोघं एकदा भेटलात ना तर आता आमची भेट पण होईल असं वाटत नाही कधी. हे बघ, सगळं ठीक होईल. तू उगाच टेन्शन घेऊ नको. काय झालं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. काय ते? मी पुन्हा बोलायचंय का? हरकत नाही. मी असं विचारलं की अक्षरा येणार होती ना, त्याचं काय झालं? का नाही आली अजून? हा, येतील, त्या घरला येतील कधी? लवकरच. अच्छा. नाही पण झालं काय?
म्हणजे तू माणसं पाठवली होतीस ना तिला आणायला, असं म्हणालीस काल तुम्हाला. वय वय मी आज गेलती की तिच्या घरला. मग काय झालं, का नाही आली अक्षरा? गाठ नाही पडली कोणाची? मास्तरनीशी. नेमकी मी त्या तिच्या शाळेच्या टायमिंगलाच गेलते म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी खूप वेळ बसले तिच्या घरला तिची वाट बघत, पण तिला का नाही शाळेमुळे यायला जमलंच नाही. आता तुम्हासनी तर माहितच आहे तिच्यासाठी शाळा केवढी महत्वाची आहे, होय का नाही? शाळा तर आहे, महत्वाची आहे शाळा. पण म्या का नाही आता ती असल तेव्हाच जाईन म्या घरला तिला आणायला. हा आणि काय मग तिला घेऊनच येणार परत का कसं काय? हा मग घेऊन तर आलं पाहिजे का नाही तिला? आपण कधी आणणार, काही प्लॅन आहे का तसा? आता ते म्या कसं सांगत, ताई सांगेल ना. काय ताईसाहेब? अहो ती तुमची ताई नाही. ते माहिती आहे मला, मी तुझ्या वतीनं विचारलं तुझ्या ताईसाहेबांना. ताईसाहेब काय काय? हा म्हणजे तू आता आपल्या लग्नाची जोरदार तयारी करतेस ते बघितलं मी, ते चांगलं आहे, पण अक्षरा परत कधी येणार त्याचं काहीतरी फायनल सांग ना मला. सूनबाई तर घरला परत येणार. नाही नाही, पण हे येणार येणार तुम्हाला खूप वेळा सांगितलंयस, कधी येणार हे विचारतोय मी. म्हणजे आज येणार आहे का उद्या येणार आहे का बाबा परवा येणार आहे, काय ठरलंय काय? म्हणजे तू ती येणार येणार असं नुसतं म्हणतेस तोंडानी, पण ती आलेली तर दिसत नाहीये मला. मला जो शब्द दिलायस तू अक्षराला आणण्याबद्दल, तो पाळायला जमेल ना तुला? मी फक्त शंका विचारतोय, कारण काय एरवी तुझ्या कामाचा उरक काय वर्णावा, पटापट कामं होतात तुझी, या पर्टिक्युलर कामाला वेळ लागतोय तुला, म्हणून विचारलं. तुला जमणार आहे का अक्षराला परत आणायला? जमत. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आमचं काम करू. एका आठवड्याच्या आत सुनबाई घरला परत आलेल्या असतील. कर भुवनेश्वरी, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. आता काही करून लवकरात लवकर अक्षरा आणि अधिपतीनं भेटवलं पाहिजे. देवा, मी माझा संसार परत मिळवू शकेन यासाठी मला शक्ती दे. अगं काय तू काय करतेस? माझं घर आहे, कुठेही थांबेन. ठीक आहे, माझ्या वाटेत येऊ नकोस. ताई म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की सगळं ठीक होणार आहे हे डील्स वगैरे करून? मी कोणाशी डील वगैरे केलं नाहीये. ताई तुझ्या सासऱ्यांबरोबर डील करतीच आहेस तू. तुला असं खरंच वाटतंय की तू आणि अधिपतींच्या बाबांनी जे डील केलंय ते सगळं चालणार आहे? तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कुणाच्या विरुद्ध उभं राहताय ते? कोणाशी पंगा घेताय कळत नाहीये? भुवनेश्वरी मॅडमशी पंगा घेताय. म्हणजे ताई अगं त्या साध्या सुद्धा नाहीयेत, माहितीये ना तुला? त्या चारू सरांनी सुद्धा असं कसला व्यवहार करायचा ना, काय माहित. हे बघ हिरा, तुला मी एकदा सांगितलंय ना, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझं मी बघून घेईन. बाबा तुम्ही तरी समजावा ना हिला. अहो या आटीबिटी घालून ना परत जायचं म्हणतेय ही. सोपं नाहीये ते. ताई तुला कळतंय का, आता तुला घरी आणण्यासाठी भुवनेश्वरी मॅडम तुझ्याशी खूप चांगलं वागतील, गोड-गोड बोलतील, पण नंतर सूड घेतील त्याचं काय? ती बाई ना काहीही करू शकते. हिला विकून खायला आणि हिला कळणारही नाही बाबा. आणि मुळात कुणाच्या भरोशावर हे सगळं चाललंय? चारू सरांच्या, ज्यांना इतके वर्ष खोलीत डांबून ठेवलं होतं, ते तुला घरी परत नेणार आहेत ताई, असं वाटतंय तुला? हो, वाटतं मला असं. हा ओंकार, बाळा ते सांगितलेलं काम झालं का रे? हो सर, केलं. सगळं व्यवस्थित झालं ना, काही राहिलेलं नाही ना? नाही सर, सगळं काही सेट आहे. हा गुड. मग आता सुरू करूया का? म्हणजे वेळ घालवायला नको ना, फोन करायचं का लगेच? हो सर, लगेच करूया. ठीक आहे, तू अधिपतीला कर, मी लगेच अक्षराला फोन लावतो. ओके सर. अधिपती कुठे आहे आता? सर तो फॅक्टरीमध्येच आहे. बरं आहे का तो? ठीक आहे का? नाही सर. का रे, काय झालं?
सर अधिपती खूप अपसेट आहे. त्याला वाटतं की अक्षराबाईंनी परत कधीच घरी नाही येणार. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते त्याला पटलं असं दिसत नाहीये. नाही नाही, ते आपण सांगून त्याला पटणार नाहीच आहे. त्यासाठी तर हा घाट घालतोय ना. आणि आता अपसेट होऊन काय उपयोग आहे? इतके दिवस ताणत बसलास म्हणा. पण ठीक आहे, सोड. आपण आता लवकरात लवकर त्यांची भेट घडवूया, सगळं नीट होईल. तू कर अधिपतीला फोन, मी इकडे अक्षराला फोन करतो. आणि ओंकार, मला कळवत राहा रे, माझ्या टचमध्ये राहा. हां, चालेल सर, ठेवतो मी फोन. ओके. चारू, आपल्या अधिपतीच्या संसारासाठी सगळं करतोय. ते दोघे भेटायला पाहिजेत, त्याशिवाय हा तिढा सुटणार नाहीये. आता माझ्या प्रयत्नाला यश येऊ दे चारू. काही विघ्न यायला नको आहेत. तू सोबत राहा माझ्या. ताई, तू खोट्या आशेवर प्लीज राहू नकोस. तुला वाटत असेल की ते खूप करतील तुझ्यासाठी, पण मला तसं अजिबात वाटत नाही. अगं ताई, इतके वर्ष ज्यांना स्वतःसाठी काही करता नाही आलं, ते तुझ्यासाठी काही करणार आहेत. इरा, बाबा काय करू शकतात आणि काय नाही तू नको ठरवूस. त्यांना ठरवू दे. तू तुझं बघ. ताई, तुला काही सांगायला गेलं ना तरी तू एकच म्हणतेस, तुझा तू बघ. ताई, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय. मी घेईन माझी काळजी, इरा. ताई, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगायला जाते तर तू मलाच उलट बोलतेस. बाबा हो, तुम्ही तरी समजवा ना हिला. इरा, तू शांत राहा जरा. तुम्ही मलाच सगळे नेहमी शांत राहायला का सांगता? अरे, मला काय सांगायचंय ते कधी समजून घेतच नाहीत तुम्ही. हा सगळा मूर्खपणा आहे. तुझा मुद्दा मला कळला इरा. इरा, चिडचिड करू नकोस. जरा शांत राहतेस का तू? हा, अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं आटीबिटींचं, पण हे बघ, मला काही फारसं पटलेलं नाही बरं का. ते कसं शक्य होईल हे माहिती नाही मला. मला तुला इतकंच सांगायचंय की जे काही करशील ना ते आम्हाला सांगून कर आणि जपून कर जरा. बाबा, तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला सांगितल्याशिवाय काहीही करणार नाही. खरंच सगळं ठीक होणार आहे. बाबा? हा बाबा, बोला. अक्षरा, अक्षरा कुठे आहेस तू? मी घरी आहे. काय झालं? अक्षरा, तू जिथं कुठे असशील पटकन ये. काय झालंय बाबा? एक 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 प्रॉब्लेम झालाय अक्षरा, मोठा. काय प्रॉब्लेम? काय झालंय बाबा? तुम्ही ठीक आहात ना? अक्षरा, मी विचार पण केलेला नव्हता, असा एक प्रॉब्लेम झालाय. तू येतेस का लवकर जरा? बाबा, काय झालंय? तुम्ही ठीक कुठे आहात तुम्ही आता? मी अंबाबाईच्या देवळाजवळ आहे. अक्षरा, तू येशील का पटकन? मी बाकीचं तू तिथे आल्यावर नंतर तुला सांगतो. हो, ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी येते तिथे. हा, मी लगेच निघते. हा, ये लवकर अक्षरा, प्रॉब्लेम झाला. मला निघावं लागतंय. मी येते. हा, कुठे निघाली? अगं, मला मंदिरात जायला लागतंय. बाबांचा फोन आला होता. ते मला म्हणाले की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला अर्जंटली बोलवले, मी निघते. बघितलं ना बाबा, झाला प्रॉब्लेम. छोटं मोठं काहीतरी झालं की लगेच हिला फोन केला त्यांनी. मी म्हणलं होतं यांचं काही खरं नाहीये ते. अहो, ज्या माणसाला कणा नाहीये तो हिला काय आधार देणार आहे? जरा प्रॉब्लेम झाला हिला फोन केला. अगं ताई, काय गरज आहे जायची? अगं, काय गरज आहे म्हणजे? त्यांना गरज आहे इरा माझी. अगं, तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? म्हणजे माझे सासरे आहेत ते. अगं, पण त्या जबाबदारीने कधी वागलेत का? त्या अधिपती समोर काही चालतं तरी का त्यांचं? हे बघ इरा, मी तुला अनेक वेळा सांगितलंय, अधिपतीनं अरे तुरे करून बोलत जाऊ नकोस. जीजू आहेत ते तुझे, त्यांना जीजू म्हण, नाहीतर बोलू नकोस त्यांच्याविषयी काही. जाऊ दे, मला निघायचंय. मी येते. आई, निघाले. बोल. अधिपती, काय झालं रे? काय असं का बोलायला तुमच्या? काय झालं? ठीक आहेस ना? मी ठीक नाहीये. तू लवकर इकडे. काय म्हणजे काय झालं? काय ओंके, काय झालं? काय नाही, तू जिकडे असशील
तिकडनं लवकर ये. अरे उई मग काय झालं काय तुला? काय आवाज का असा यायला तुझा? काय आहेस कुणीकडे तुम्हाला सांग? अरे माझा मोठा ऍक्सिडेंट झालाय, डोक्याला मार लागलाय. तू प्लीज लवकर ये. काय काय ऍक्सिडेंट? अरे कधी कुणीकडे काय आत्ता तरी इथं होतास की ओंक्या फॅक्टरीत? ते गोडाऊन म्हणून अर्जंटली फोन आला, म्हणून तुला न सांगता निघालो. आणि गोडाऊनच्या रस्त्याला लागणार तोच एका 4 चाकीने मला धडक दिली आणि माझा बॅलन्स गेला. आई ग. अरे कशाला घाई करायची एवढी ओंक्या? मला सांगितलं असतंस तर आपल्या गाडीने गेलो असतो की. बरं जाऊ दे, आता आहेच कुणीकडे मला सांग. आई ग. मी ना ते अंबाबाईच्या देवळापाशी आहे. तू तिथे लवकर ये. हा तिथंच बस, शांत बसून राहा. हा काय काळजी करू नको, मी आलो लगेच आलोच. एक पोचतो टामध्येची पोचतो मी. आई ग. हा ठेवतो.